अमरावती शहरात अत्यंत धक्कादायक आणि थरारक हत्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. छत्री तलाव परिसरातील जंगलातील विहिरीत सापडलेल्या अज्ञात मृतदेहामागील गूढ अखेर उलगडले असून या प्रकरणात तब्बल 8 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. सविस्तर माहितीनुसार 1 मार्च 2026 रोजी छत्री तलाव परिसरातील जंगलातील एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. माहिती मिळताच अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत वरिष्ठ अधिकारी आणि शहर गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत्यू संशयास्पद वाटल्याने तात्काळ तपास सुरू करण्यात आला. प्राथमिक चौकशीत मृतदेहाची ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते. पोलीस स्टेशन फ्रेझरपुरा येथे दाखल मिसिंग तक्रार आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने अवघ्या 4 तासात मृतकाची ओळख अमर मोतीलाल व्यास वय वर्ष 34 राहणार महादेव खोरी अमरावती अशी पटविण्यात आली. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यू 3 दिवसांपूर्वी झाला असून मांडीवर आणि इतर भागांवर चाकूचे वार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार अकस्मात मृत्यूचे प्रकरण खुनामध्ये रूपांतरित करण्यात आले. तपासादरम्यान कोणतेही सीसीटीव्ही फुटेज किंवा तांत्रिक पुरावे उपलब्ध नव्हते. मात्र पारंपरिक तपास पद्धती आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 4 विशेष पथके तयार करण्यात आली. तपासात निष्पन्न झाले की आरोपी आदेश रघुनाथ तेलमुरे वय वर्ष 24 राहणार महादेव खोरी याचे काही उधारीचे पैसे मृतकाकडे बाकी होते. त्या वादातून आरोपींनी मृतकाला छत्री तलाव परिसरात नेले आणि लाथाबुक्क्यांनी, लाठ्यांनी तसेच चाकूने वार करून निर्घृणपणे त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलातील विहिरीत फेकण्यात आला. या प्रकरणात आदेश रघुनाथ तेलमुरे वय वर्ष 24, रोहित संजय तायडे वय वर्ष 23, दीपक उर्फ यशोदीप विनायकराव वेलकर वय वर्ष 25, जय नागोराव कोकाटे वय वर्ष 19, गौरव दिलीप गजबिये वय वर्ष 25, निश्चय सुनील पोटफोडे वय वर्ष 21, संजय विलास वानखडे वय वर्ष 23 आणि तुषार अनिल सुपनेर वय वर्ष 25 असे एकूण 8 आरोपी निष्पन्न झाले असून आरोपी आदेश रघुनाथ तेलमोरे, रोहित संजय तायडे आणि दीप उर्फ यशोदीप विनायकराव वेलकर हे आधीच नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील खून प्रकरणातून मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत. आरोपी जय नागोराव कोकाटे, गौरव दिलीप गजबिये, संजय विलास वानखडे आणि निश्चय सुनील पोटफोडे यांना विविध भागातून ताब्यात घेण्यात आले असून आरोपी तुषार अनिल सुपनेर अद्याप फरार आहे. यातील काही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापतीचे गुन्हे यापूर्वी नोंद आहेत. अत्यंत क्लिष्ट, नियोजनबद्ध आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असलेल्या या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात उलगडा करून शहर गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.